नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्हाला मी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेलं श्री शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठाननं, बाकीचे बरेच त्याच्यामध्ये महत्वाची महानीय मंडळी आहे, पण त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेलं जे एक सेंटर केलं ते दाखवणार आहे. आणि मी गेल्या 2 वर्षापासून म्हणतोय की ब्रिटनमध्ये जी औद्योगिक क्रांती आली आणि आता इंडस्ट्रियल 4.0 बोलतोय आपण, त्याच्यात सगळ्यात मोठा बदल जर कोण घडवून आणेल तर ते AI घडवून आणणार आहे. AI इज अ सॉर्ट ऑफ अ मॅजिक पिल. ते शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्याच्या कामाला उपयोगाला येते. त्याचे अनेक प्रयोग मी तुम्हाला दाखवले. इथे आपल्या इथल्या सह्याद्री रुग्णालयामध्ये AI काय करू शकतं, तर 16 तास आधी एखाद्या रुग्णाच्या शरीरामध्ये काय बदल घडून येतील हे आधीच तुम्हाला प्रिडिक्ट करता येतं. आणि त्यामुळं एखादा रुग्ण की जो ICU मध्ये लँड झालेला आहे तो ICUच्या बाहेर येऊ शकतो, किंवा जो जनरल वॉर्डमध्ये आहे तो असा रुग्ण ICU मध्ये आधीच वेळेवरती त्याला भरती करता येऊ शकतं. बरं, AI मुळे मी जर तुम्हाला असं म्हणालो की आता कित्येक वर्ष आधी तुमच्या आरोग्यविषयक हेल्थ अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत, तर बघा असं आहे की AI मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती AI ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये गुंतलेलं आहे. AI मधून माझे एक मित्र आता प्रयोग करतायत की एखादा विद्यार्थी, त्यांची शाळा आहे मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यात एका तालुक्यामध्ये, एखाद्या विद्यार्थ्याचा मूड कसा आहे हे AI चे कॅमेरे रेकग्नाइज करतील. आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या घरी आज काही तणाव आहे का, त्या विद्यार्थ्याला कुठली आर्थिक चणचण आहे का, हे AI च्या मदतीनं कळणार आहे. पण आता मी ज्या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, आज मी बारामतीतला तो प्रयोग तुम्हाला दाखवणारच आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं काय काय करता येऊ शकतं. आणि बघा असं आहे की नेता विजनरी असतो का, तर तो असतो. शरद पवारांच्या राजकारणाबद्दल माझे खूप आक्षेप आहेत आणि तुमचे असतील, पण शरद पवार हे विजनरी आहेत आणि सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचं विजन ते महाराष्ट्रासमोर मांडत असतात, याबद्दल काही संशय नाही. मग अशा वेळेला जेव्हा AI बद्दलच मी बोलतो आहे, तर मला 2 गोष्टी तुम्हाला यायच्या सांगायच्यात की ज्या खूप मोठा बदल घडवून आणतायत ऑलरेडी. आणि माझं असं मत आहे की तुम्ही AI मुळे हार्ट अटॅकचा धोका किती काळ आधी तुम्हाला लक्षात येऊ शकतो, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AIचा आता केवळ चॅटिंग किंवा कामापुरताच मर्यादित वापर राहणार नाही, तर मानवी जीव वाचवण्यासाठी AI सज्ज झालं आहे. सेंडॉस सिनाई आणि जॉन हॉपकिन्स, या तर जॉन हॉपकिन्स संस्थेबद्दल तर कोविडमध्ये आपण खूपच ऐकलंय, यासारख्या जागतिक स्तरावरील नामांकित संस्थांच्या संशोधनानुसार समोर आले की AI मुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि अचानक येणाऱ्या मृत्यूचा धोका अनेक वर्ष आधीच ओळखता येऊ शकतो. सेंडर्स सिन्नाईच्या संशोधनात AIनं 5 ते 10 वर्ष आधीच हार्ट अटॅकचा धोका ओळखलेला आहे आणि त्यामुळं 95 ते 95% हा अचूकपणे ओळखता येऊ शकतोय. जॉन हॉपकिन्स मॉडेलनं हायपरस्टॉनिक कार्डिओमायोपॅथी, हृदयाचे स्नायू जाड होणं या आजारात अचानक मृत्यूचा धोका 93% अचूकतेनं सांगितला AIच्या मदतीनं. आरोग्य क्षेत्रात AIचा वापर झपाट्यानं वाढतोय. 2025 पर्यंत ही बाजारपेठ $21.6 अब्ज पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. एकट्या अमेरिकेमध्ये 66% डॉक्टर सध्या आरोग्य निदानासाठी AIचा वापर करतायत. आणि मला काल आता माझ्याच मुलानं त्याच्या क्रिकेट बॅट बद्दलची माहिती सांगितली. त्याच्या क्रिकेटची बॅट फुगलेली आहे, मी ती सोलापुरातनं विकत घेतली. आणि आता ते चर्चा आमची सुरू होती की ह्या बॅट, कारण ती तशी एका नामांकित कंपनीचं त्याच्यावरती ब्रँडिंग आहे, मग त्यांनी त्याचे फोटो टाकले किंवा त्याच्याकडनं विश्लेषण करून घेतलं की हे असं, ती बॅट का फुगली जर ती एवढी नामांकित कंपनीची. तर AIने सांगितलं की ती कमी दर्जाची तर आहे, किंवा तिला ज्या पद्धतीचे इंग्लिश विलोचे लाकूड असायला हवं ते नाहीये. सो वी आर कन्सिडरिंग टू बाय न्यू बॅट फॉर हिम. हे AIच्या मदतीनं होत आहे. आणि मी हे आवर्जून माझ्या कुटुंबातलं का उदाहरण सांगितलं, कारण AI हे ट्रान्सफॉर्म करत आहे अनेक पातळीवरती. मी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये AIचा वापर अत्यंत अचूकपणे करतोय. प्रॉम्प्ट कसे द्यायला हवेत, कशाचं काय विश्लेषण करून घ्यायचं आहे, अर्थात तुमचं स्वतःचं वाचन हवं. तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचे आणि काय प्रश्न विचारायचे. तर हे जे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयाचे स्नायू जाड होणं, हा जो आजार आहे तो AIने आधीच ओळखला. आणि एकट्या अमेरिकेत 66% डॉक्टर AIचा वापर करतात. विशेषतः हृदयविकार, कॅन्सर, स्ट्रोक आणि मधुमेहाच्या जोखमीचं भाकीत करण्यासाठी डॉक्टरचा वापर सुरू आहे. सेंडॉर्स सिनाई इथल्या संशोधकांनी CTM इमेजेस वापरून रक्तातील गुठळ्यांचं विश्लेषण केलं.
पारंपरिक पद्धतीपेक्षा एआयनं 5 वर्षातील हार्ट अटॅकचा धोका अधिक अचूकपणे ओळखला. जॉन हॉपकिन्समध्ये काय संशोधन झालं तर इथल्या एआय मॉडेलनं MRI स्कॅनद्वारे हृदयावरील जखमाच्या खुणा पाहून अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूचा अंदाज 89 ते 93% अचूक वर्तवला. विशेष म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ही अचूकता केवळ 50% असते. एआय तंत्रज्ञान जरी प्रभावी असलं तरी त्याच्या काही नकारात्मक पैलू आहेत, ते आपल्याला माहिती आहे की त्यामुळे मानसिक ताण येतो. अर्थात तुम्ही सततच एआयचा वापर करून नकारात्मकच गोष्टी शोधायला लागला तर ते होणारच आहे. पण आता तुम्ही म्हणाल अरे हे तर तुम्ही जागतिक संस्थांचं सांगितलं, आपल्या पुण्यातल्या मी एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की एआयच्या मदतीने पुस्तक बनवलं माझ्या जवळच्या एका मित्रांनी. त्याच्यात नौदलाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदल विषयक कॉन्ट्रीब्युशन जागतिक पातळीवरती काय आहे त्याची पण एआयनं माहिती दिली, त्याचे फोटो डिझाईन करून दिले. आणि हे मी तुम्हाला जॉन हॉपकिन्सचं सांगतोय. पण आता आपलं शेजारचं राज्य सुरत मधल्या एका विद्यार्थ्यानं काय केलंय बघा. विद्यार्थ्यानं एआय वर चालणारी इलेक्ट्रिकल सुपर बाईक बनवली आहे. जर जिद्द आणि कल्पकता असेल तर टाकाऊतूनही टिकाऊ आणि मौल्यवान वस्तू बनवता येते, हे सुरतच्या 3 इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवलंय. भगवान महावीर युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी शिवम मौर्य, गुरप्रीत अरोरा आणि गणेश पाटील, हा तर मराठी मुलगा आहे, यांनी मिळून गरुड नावाची एक अत्याधुनिक इलेक्ट्रिकल सुपर बाईक तयार केलेली आहे. ही बाईक पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती, एआय वर आधारित आहे आणि तिचा लुक एखाद्या हॉलिवूड चित्रपटातल्या बाईक सारखा आहे. गरुडचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे या बाईकचा 50% भाग जुन्या भंगारातनं आणि रिसायकल केलेल्या साहित्यातून तयार करण्यात आलाय. विद्यार्थ्यांनी सुमारे 1,80,000 रुपये खर्च करून हा प्रोटोटाईप म्हणजे नमुना तयार केलाय. आयताकृती पाईप जोडून या बाईकची फ्रेम बनवण्यात आली आहे, जी तिला मजबूत आणि वेगळा फ्युचरिस्टिक लुक देते. या बाईकमध्ये रेस्पेबरी PI मॉडेलचा वापर करण्यात आला, जे एखाद्या कॉम्प्युटर प्रमाणे काम करतं. ही भारतातली पहिली अशी बाईक असल्याचा दावा केला जातो की जी तुमच्या आवाजावर चालते आणि तुम्ही बोलून बाईकचा वेग कमी करू शकता किंवा तिला थांबण्याचे निर्देश देऊ शकता. आता हे किती मोठं तंत्रज्ञान आहे बघा. आता मी हिंजवडीच्या, म्हणजे आता हिंजवडीत नाहीये पण आता हिंजवडीला नेहमीच माझ्या बोलण्यात हिंजवडी येते. पुण्यात आहोत आणि हिंजवडीचं परिहर्त आहे. हिंजवडीमध्ये 5 MBA तरुण आहेत. त्यातले 2 इंजिनियर आहेत. ह्या भादराने काय करावं, एआयच्या मदतीनं हायड्रोफोनिकचा वापर करून एका फ्लॅटमध्ये गांजाची शेती केली, गांजाची. आणि ते त्यांनी डार्क वेबवरती त्याचे ट्रान्झॅक्शन पण केले मलेशिया, भूतानमधनं. आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये 5.5 कोटी रुपये ट्रान्झॅक्शन वळवले विथ द हेल्प ऑफ एआय. तर हे असं तंत्रज्ञान आहे. आणि त्यामुळं बघा, अणुबॉम्बचे फायदे आहेत, तसेच अणुशास्त्र जे आहे, आण्विक शास्त्र किंवा न्यूक्लिअर सायन्स, त्याचे 2 उपयोग आहेत ना. तुम्ही त्याच्यापासनं उत्तम पद्धतीची भुईमुगाची बियाणं तयार करू शकता, त्याचं डिहायड्रेशन करू शकता, ऊर्जा निर्मिती करू शकता. कारण मी आपले भाभा रिसर्च सेंटरमध्ये जाऊन सगळं अणुविज्ञान समजून घेतलं, कारण माझं काही सायन्स बॅकग्राऊंड नाही तशा अर्थाने आहे, माझं कॉमर्स बॅकग्राऊंड. पण तरी मी कोडनकुलमला जाऊन जैतापूरचा प्रकल्प समजून घेऊन किंवा आपल्या मुंबईतली अणुऊर्जा निर्मिती बघितलेली आहे. आता अणुऊर्जा आणि थेट तुमच्या वेगळ्या शेतीमालाचं शेल्फ लाईफ वाढवणं 2-3 वर्षापर्यंत, हा त्याचा उपयोग आहे. पण मग अणुबॉम्ब पण त्याच्यातनं बनवू शकतो, है ना. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबॉम्ब टाकले गेले आणि किती संहारक आहेत ते, हे लक्षात आलं. त्यामुळं एआयचं पण तसंच आहे. हे दुधारी शस्त्र आहे. आता शिल्पा शेट्टीची केस चालू आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये. तिचे मॉर्फ कडून वापरलेले जे फोटो आहेत त्याच्यातनं कोर्ट सुद्धा आश्चर्यचकित झाले. कोर्ट म्हणते का रे हे काय आहे. त्यामुळं बी अवेअर की एखाद्या व्यक्तीविषयी खोटे व्हिडिओ बनवणं, मॉर्फ करून माहिती प्रसारित करणं हे होणारच आहे. आणि हे आता तशा अर्थाने तो भस्मासूर पण आहे. तर तो तुम्हाला अशा पद्धतीने विचलित करू शकतो आणि ज्ञान पण देऊ शकतो. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये, एज्युकेशन क्षेत्रामध्ये एआय हे इज गोइंग टू बी अ बिग गेम चेंजर. तुम्ही एखादी पदवी घेऊ नका, तुमची प्राथमिक बेसिक जे ज्ञान आहे तेवढं पुरेसं आहे. कारण पदवी, आता मला तर असं वाटतं की भविष्यात पदवीची तरी गरज पडेल का नाही, इथपर्यंत एआयचा चेंज आलाय. अनेक लोक स्वतःच्या आवाजामध्ये लता मंगेशकरच्या स्टाईलनी गाणं गाऊ शकतात किंवा मी किशोर कुमारच्या स्टाईलनी गाणं म्हणू शकतो. आणि इट्स अ रियालिटी नाव. एनव्हिडिया किंवा वगैरे सारख्या कंपनीकडे मी 2 वर्षापूर्वी अग्रीमेंट करून त्यांच्याकडे माझे व्हॉइस आणि व्हिडिओचे सॅम्पल दिलेले होते आणि
कुणीच ओळखू शकलं नाही की मी नाही येतो म्हणून. मी स्वतः 6 महिन्यांनी सांगितलं लोकांच्या लक्षात आलं. सो मुद्दा हा आहे, तुमच्याकडे पदवी असेल उत्तम, नसेल तर तुम्ही पदवी घेत असाल तर सर्वात आधी AI शिका. आणि AIच्या मदतीने कृषी उत्पादन कसं वाढवता येऊ शकतं, तुम्ही जे काम करत आहात त्याच्यात अधिक अचूकता कशी आणता येऊ शकते, तुम्ही विद्यार्थी आहात तर अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्ही मॅथ, सायन्सचे प्रमेय किंवा त्यांचे सिद्धांत कसे समजू शकता, हे तुम्ही आता त्यातनं शिकायला हवं. आणि माझं असं मत आहे की AI हा जो गेम बिग चेंजर गेम आहे तो तुम्ही समजून घेऊन पुढं तुमच्यात स्किल आणली तर तुम्हाला नवीन गोष्टी पण शिकायला मदत होईल. हे आजचं होतं AIचं इतिहास आणि त्याचं सध्या असलेलं वर्तमान. थांबूया.